पाकिस्तान को हमारे 500,000 की प्रिंटिंग प्लेट्स मिले कैसे? सर, हाल ही में नेपाल बांग्लादेश से फेक करेंसी यूपी में काफी भारी तादाद में घुस रही है। वी नो द कल्प्रिट सर, बट यूपी वालों का माफिया नेटवर्क इतना स्ट्रांग है कि उन्हें पेनिट्रेट करना मुश्किल हो रहा है। हमने कराची माफिया इन्फिल्ट्रेट कर लिया, हमसे यूपी माफिया इन्फिल्ट्रेट नहीं हो रहा। रिडिकुलस। सर, इन क्रिमिनल्स की पॉलिटिकल बैकिंग इतनी स्ट्रांग है कि उन्हें अरेस्ट करना नामुमकिन है। वी नीड अ गवर्नमेंट व्हिच विल बैक अस स्ट्रांगली। लेट्स एटलीस्ट स्टार्ट गैदरिंग इंटेल। और कल को यूपी में ऐसा कोई पॉलिटिशियन पावर में आता है जिसे वाकई में हमारे देश की फिक्र हो, तो ये सारे सबूत काम आ सकते हैं। माननीय राष्ट्रपति महोदय, आपकी आज्ञा हो तो समारोह प्रारंभ किया जाए। प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र दामोदर दास मोदी। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली। त्या दिवसापासून भारताचा चेहरा मोहरा सर्वांगाने बदलला, भारताची वेळही बदलली। आचार्य विनोबा भावे असं म्हणतात की ज्यावेळेस ईश्वराने मानवाची निर्मिती केली त्यावेळेस त्याने 3 पानं दिली। पहिल्या पानावर जन्म लिहिला, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला आणि दुसरं पान कोरं होतं जे मानवाच्या हातात दिलं। मानव जसा जगतो तसं ते पान भरत जातं आणि या दुसऱ्या पानालाच जीवन असं म्हणतात। आणि आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपल्या निष्ठा, ध्येय, उद्दिष्ट यावर त्या पानावर काय लिहायचं हे ठरतं। काही जण स्वतःच्या पलीकडे जाऊन आपला समाज, देव, देश, धर्म याचा विचार करतात आणि ते कोरं पान आपल्या असामान्य कर्तृत्वाने भरून टाकतात। यातलंच एक नाव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी हे गुजरात मधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते। वैचारिक बैठक पक्की झाल्यानंतर डोक्यावर बर्फ, तोंडात खडी साखर आणि हातापायाला भिंगरी लावल्यासारखं काम हे आदर्श स्वयंसेवकाचे गुण आत्मसात करून त्यांनी स्वतःला देशासाठी झोकून दिलं। पुढे त्यांच्या निष्ठेने आणि प्रामाणिक प्रयत्नाने त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं। 12 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि याच काळात गुजरातचं विकास मॉडेल चर्चेत आलं। गुजरातच्या विकासाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं। त्यानंतर 2014 पासून सलग 3 टर्म भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेत आहे आणि 3दा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलीये। 12 वर्ष म्हणजे एक तप, राष्ट्र निर्माणाची ती तपश्चर्याच आहे। आणि याच राष्ट्र निर्माणाच्या तपपूर्तीचा आजच्या भागातून आपण आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। 2014ला साधारण मी 11वीत होते। त्यावेळी राजकारणात फारसा काही इंटरेस्ट नव्हता आणि त्यावेळेस शाळा कॉलेज मधल्या मुलांना राजकारणात नेमकं काय चाललंय याच्याविषयी फारशी माहिती सुद्धा नसायची। पण निवडणुकीच्या आधी 2014ला रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मीडिया इथे खूप जाहिराती यायला सुरुवात झाली होती आणि अब की बार मोदी सरकार हे वाक्य सातत्याने कानावर पडायचं। त्यावेळेसचा मोदींचा फोटो आजही आठवतोय। करारी बाणा, डोळ्यात चमक आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा। सगळ्यांच्या तोंडी म्हणजे अगदी लहान लहान मुलांच्या तोंडी सुद्धा त्यांच्या बोबड्या स्वरात अब की बार मोदी सरकार असं म्हणायचे। म्हणजे आजही मोदींची क्रेज किती आहे हे आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओतून लक्षात येईल। मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मोदीजी एका शाळेत गेले होते। त्यावेळेस तिथली लहान लहान पहिली दुसरीतली मुलं मोदीजी मोदीजी असं म्हणून त्यांना बिलगले। आम्ही तुम्हाला टीव्हीवर पाहतो असं सुद्धा त्यांना सांगितलं। आता सुद्धा एका मुलीचा व्हिडिओ आला होता आता निवडणुकीच्या निकालानंतर। अगदी 2.5-3 वर्षाची ती मुलगी असेल। मोदीजी मोदीजी असं म्हणत ती टीव्हीकडे पळतीये।
अजून एक व्हिडिओ आहे, एक 3-4 वर्षाची मुलगी आहे आणि तिची आई तिला विचारते की तुला मोठं होऊन कोण व्हायचंय, तर ती मुलगी म्हणते मला मोदीजी व्हायचंय, आता तू मला त्रास देऊ नको, मला खूप अभ्यास करू दे. मुगु, तुम कब से पढ़ाई कर रही हो? तुम क्यों इतना पढ़ाई कर रही हो? क्या बनना है तुमको? मुझे मोदी जी बनना है। मोदी जी बनना है? पर मोदी जी क्यों बनना है? मुझे मोदी जी बनने दो। हाँ, बनने दूंगी। मैं स्कूल जाऊंगी ना। हाँ, तुम स्कूल जाओगी, पर तुमको मोदी जी क्यों बनना है? क्योंकि मैं वो अच्छे हैं। अच्छा, क्योंकि मोदी जी अच्छे हैं, इसलिए तुमको मोदी जी बनना है? हाँ तुमको प्राइम मिनिस्टर बनना है? हाँ। अच्छा, ठीक है. म्हणजे एक काळ असा होता की देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती कोण हे शाळा कॉलेज मधल्या मुलांना माहिती नसायचं, पण आज अगदी बोबड्या स्वरात बोलणाऱ्या मुलांना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माहिती आहेत. हा बदल खूप बोलका आहे. 2014च्या आधीपर्यंत आपल्याकडे इंडिया आणि भारत असा सुद्धा फरक केला जायचा. कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले इंग्रजी बोलणारे एलिट क्लासचे लोक इंडियामध्ये मोडायचे आणि आपल्या भारताची संस्कृती, सनातन धर्म, परंपरा पाळणारे लोक भारतात मोडायचे. पण 2014ला भारताने इंडियावाल्यांना सणसणीत चपराक लगावली. भारताचं अभिमानाने प्रतिनिधित्व करणारे नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि त्यानंतर राजकारणाचा खेळ तोच राहिला, पण बाजू बदलली आणि खेळाचे नियम सुद्धा बदलले. अनेक वर्षांपासून भारतीयांच्या मनात सुप्त अवस्थेत असलेलं भारतीयत्व, हिंदुत्व, राष्ट्रप्रेम जागं झालं. या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मोदी सरकारने एक महत्त्वाचं काम केलं, ते म्हणजे भारताची अस्मिता जागी करून भारताला ताठ मानेने जगासमोर उभं केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने विकास, सुरक्षा, संरक्षण, तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरता या क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली. राम मंदिरापासून चांद्रयान मोहिमेपर्यंत, डिजिटल इंडियापासून जागतिक स्तरापर्यंत, ते अगदी 370 कलम हटवण्यापासून दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेण्यापर्यंत आजचा भारत आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे. पूजनीय आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार कायम म्हणायचे की संकट आपोआप येत नाहीत आणि प्रत्येक संकटात संधी दडलेल्या असतात. नरेंद्र मोदी डॉक्टरांचं हे वाक्य त्यावेळी सुद्धा जगले आणि आजही जगतायत. कोणत्याही संकटात ते डगमगत नाहीत आणि प्रत्येक संकटात ते संधी शोधतात आणि त्या संधीचं सोनं करतात. 19 एप्रिल 2018ला प्रसून जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत घेतली होती. त्यात एक प्रश्न असा होता की इतिहासाने आपल्याला कसं लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला काय वाटतं. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्यातल्या संघ स्वयंसेवकाच्या आकांक्षेचं दर्शन घडवणार आहे. ते असं म्हणाले की वेद कोणी लिहिले हे आपल्यापैकी कोणालाही माहित नाहीये. जगातील सर्वात जुना ग्रंथ जो 10,000 वर्षानंतर सुद्धा आपल्याला मार्गदर्शक ठरतो, तो ग्रंथ कोणी लिहिला त्याचं नाव आपल्याला माहित नाही. अहो, मी तर एक सामान्य व्यक्ती आहे. माझं नाव इतिहासात अमर व्हावं ही माझी इच्छाच नाहीये, पण माझा देश अजरामर व्हावा ही माझी इच्छा आहे. माझ्या देशाकडे बघून जगाने म्हटलं पाहिजे की हा असा एक देश आहे जो मानवाच्या कल्याणाचा मार्ग दाखवतो. विश्वाला संकटाच्या काळात बाहेर काढण्याचं सामर्थ्य या देशाकडे आहे. भारताबद्दलचा हा विचार नेहरू, गांधी किंवा काँग्रेसच्या एकाही पंतप्रधानाने कधीच केला नाही. कारण भारतीयत्व, हिंदुत्व हे विचार काँग्रेसवाल्यांना मागास वाटायचे, जे आजही वाटतात. काँग्रेसने संघाचा आणि भाजपचा कायमच द्वेष केला. म्हणूनच संघावर अनेकदा बंदी आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला. ज्या संघाचा काँग्रेसने कायम विरोध केला त्या संघाचे 2 प्रचारक, एक म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. 2014ला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा आपणच देशावर कायम राज्य करणार अशा आविर्भावात राहणारे सेक्युलर काँग्रेसवाले त्यांनी अशी टीका केली की चायवाल्याचा मुलगा देशाची परराष्ट्र नीती कशी काय आखणार. अशी टीका करून सेक्युलरवाले फसले. कारण शपथविधी सोहळ्याला भारताला लागून असलेल्या देशांच्या प्रमुखांना नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण दिलं आणि सेक्युलर गँगला हा जबरदस्त झटका होता. त्यानंतर पुढच्या 100 दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेला लागून असलेल्या देशांना भेटी दिल्या.
परराष्ट्र नीतीचं सर्वात मुख्य सूत्र काय असतं तर सर्वप्रथम आपल्या देशाचं हित, मग बाकीच्यांचा विचार. पण पंडित नेहरूंनी नेमकं याच्या उलट केलं. त्यांनी जगाच्या हिताचा विचार आधी केला आणि मग आपल्या देशाचा विचार केला. यामुळे गरीब बिचारा देश, दुसऱ्यांच्या मदतीवर जगणारा देश अशी आपल्या भारताची ओळख झाली होती. मोदी सरकारने नेहरूंचं हे कालचक्र उलट फिरवलं. काँग्रेसच्या काळात ज्या देशांशी आपले चांगले संबंध नव्हते त्या देशांशी आज आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या 12 वर्षात जगाला अन्न पुरवठा करणारा भारत, समृद्ध आणि गरीब देशांना औषधांचा पुरवठा करणारा भारत, मध्य पूर्वेतील देशांना भाजीपाला देणारा भारत आणि मागास देशांना तंत्रज्ञान देणारा भारत अशी आज भारताची प्रतिमा तयार झाली आहे. वसुधैव कुटुंबकम ही आपल्या भारताची प्राचीन परंपरा आहे आणि ही परंपरा आज संपूर्ण जगाने सुद्धा मान्य केली आहे. आपल्या भारताचा सांस्कृतिक ठेवा हा योगविद्येचा आहे. आज 172 देशात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ओळखला जातो. एकेकाळी आपली वस्त्र परंपरा, आपली संस्कृती याला कमी लेखलं जायचं. पण आज विविध राज्यांची वस्त्र परंपरा, खाद्य संस्कृती, सांस्कृतिक ठेवा, सण उत्सव याला जगभरात सन्मान मिळवून दिलाय आणि ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे. भारत माता तिच्या पूर्वीच्या वैभवाने विश्वगुरु पदावर आरूढ होईल अशी भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली होती आणि आज अनेक वर्षांच्या मोहनिद्रेतून आपली भारत माता जागृत होत चालली आहे. त्यासाठी 12 वर्षांचा हा काळ अतिशय महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 12 वर्षांची कारकीर्द थक्क करणारी आहे. एखाद्या देशाची शक्ती, स्वाभिमान आणि आत्माभिमान जागृत करून मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिलंय. इथून पुढे अनेक सरकार येतील जातील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाची इतिहासात नोंद केली जाईल हे मात्र नक्की. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.